तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींसाठी प्रारूप मतदार याद्या पालिकेकडून जाहीर करण्यात आल्यात आणि या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय। विधानसभेला ज्या मतदार यादीमध्ये नावे होती ती नावे महापालिकेला दुसऱ्याच मतदार यादीमध्ये गेली आहेत। आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव वेगळ्या मतदार यादीमध्ये आहेत, तर ते राहत असलेल्या इमारतीतील मतदारांची नावे ही वेगळ्या मतदार यादीमध्ये असल्याचा आरोप होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी या मतदार याद्यांची आता पडताळणी करतायत। तसंच त्रुटी असलेल्या मतदार याद्यांचे गठ्ठे घेऊन आदित्य ठाकरे निवडणूक आयोगाकडे पुढच्या आठवड्यामध्ये जाणार आहेत। मतदार याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या त्याच्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून काही प्रश्न जे आहेत ते थेट आदित्य ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत। नेमकं काय म्हणणं आहे? आता माझ्याकडे जी यादी क्रमांक आहे प्रभाग क्रमांक 225 मधली 111 नंबरची यादी आहे। या 111 नंबरच्या यादीमध्ये 398 म्हणजे 398 मतदार या यादीमध्ये आहेत। त्याचबरोबरीने त्याला लागून जो दुसरा प्रभाग आहे तो 224 आहे। या 224 ची माझ्याकडे समरी आहे। समजा जर तो प्रभाग जर दुसरा अर्धा प्रभाग असेल आणि डिवाइड केली असेल यादी त्यांनी, तर ती यादी तशी डिवाइड कशी काय केली? कारण तिकडे जो प्रभाग येतो 224 हा बी वॉर्डमध्ये जातो, हा जो प्रभाग आहे 225 हा ए वॉर्डमध्ये येतो। आणि जर प्रभागाची यादी जर 211 ही जर तुम्ही बघितली तर अर्धी लोक बी वॉर्डमधली यादीत आणि अर्धी लोक ए वॉर्डमधली यादीत, हे कसं काय शक्य आहे? निवडणूक आयोग वारंवार घोळ करत आहे आणि ज्या वेळेला आमच्या निदर्शनास आलं त्या त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे रीतसर अर्ज पण केला होता। उदाहरणार्थ आमच्याकडे अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये प्रभाग क्रमांक 147 आणि प्रभाग क्रमांक 148 हे बाजूबाजूला लागून वाढ आहेत। आणि पूर्वी पण असंच होतं की 147 मधले काही मतदार ते कॉर्पोरेशनला 148 मध्ये दर्शवले गेले होते। 148 मध्ये राहणारे मतदार हे 147 मध्ये, तर यावेळेला तसंच झालेलं आहे। खरं म्हणजे या ठिकाणी माझ्या हातामध्ये फक्त समरी आहे आणि एकूण जे आहेत ते मतदार आहेत। या ठिकाणी समरी जास्त आहे आणि त्या ठिकाणी जो त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रभागातले भाग जो ॲड केलेला आहे, मग खरं म्हणजे तो जर ॲड केला असेल तर मग मतदार यादीसुद्धा तिकडे गेली पाहिजे होती आणि जर मतदार यादी जर ह्याच्यामध्ये ती आली असेल मग हे मतदारसुद्धा वाढायला पाहिजे होते, परंतु या ठिकाणी असं काहीच दिसत नाही आहे। हा याद्यांमधला घोळ जर समोर आला तर निवडणूक आयोगाचं उत्तर काय असणार आणि निवडणूक आयोगाचं उत्तर आल्यानंतर मग पुन्हा एकदा या राजकीय पक्षांची भूमिका काय असणार हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।